36 जागा नवीन तयार करण्याच्या गरजेचं आहे आणि एकूण जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं 391 जागा या नवीन मंजूर करणं किंवा नवीन पदभरती किंवा नवीन पदे तयार करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे. सो एकंदरीत हे जे काही पोलिसांची रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदांची गरज या नागपूर जिल्ह्याला आहे असं त्यांचं मत आहे आणि हायकोर्टानं पुढील 4 आठवड्यामध्ये राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आदेश दिलेले आहेत. आदेश म्हणजे काय परत सांगतोय, एवढी जागा रिक्त आहेत, अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी ज्या वाढत आहेत, अत्याचार बलात्कार असतील, घरफोडे असतील, चोरी असतील आणि बाकी सगळंच, लोकसंख्या वाढ असेल आणि जे काही भडसावतात ते समाजाला, अशामुळं त्या मनुष्यबळ जे आहे ऑलरेडी त्यांच्यावरती वर्कलोड होत असताना दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला पुढील 4 आठवड्यामध्ये तुम्ही काय करणार आहात त्याचं उत्तर द्यायला सांगितलेले आहे. आता सरकार याच्यावरती काय करणार हा सगळा त्यांचा विषय. एखादं लेटर काढणार, अजून सुद्धा मंत्रिमंडळ स्थापन नाही, मुख्यमंत्री आणि हे ते कायदा व्यवस्थित